नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. फडणवीस शहांच्या बैठकीमध्ये मंत्रिपदांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. भाजपचे जवळपास 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदेचे 13 आमदार आणि अजित पवारांचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज रात्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांमध्ये महत्त्वाची बैठक आहे. दुपारनंतर फडणवीस आणि अजित पवार मुंबईला रवाना होणार आहेत. 14 डिसेंबरला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. महायुतीच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला आपण पाहताय. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 20, शिवसेना 13 आणि राष्ट्रवादी 10. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर संदीप, आपण पाहतोय आकडा भाजप 20, शिवसेना 13 आणि राष्ट्रवादी 10. सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीच्या खातेवाटपाचा हा फॉर्म्युला असणार आहे. अगदी वृषाली, विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर देखील महायुतीचा फॉर्म्युला हा ठरत नव्हता खरं तर, आणि त्यासाठी वारंवार दिल्लीमध्ये बैठका झालेल्या होत्या. पण ज्यावेळा 3 नेत्यांचा शपथविधी झाला, म्हणजेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा, त्यानंतर याला खरं तर गती आली होती. आणि त्यानुसार शपथविधी झाल्यानंतर काल पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आले. त्यांच्या व्यतिरिक्त अजित पवार देखील आले. मात्र ते कुठल्याही बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र JP नड्डा, अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा फॉर्म्युला तयार करण्यात आलेला आहे. 20, 13 आणि 10 20 आमदार हे भाजपचे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 13 शिवसेनेचे आणि 10 राष्ट्रवादी काँग्रेसचे शपथ घेणार आहेत. 14 तारखेला हा शपथविधी राजभवनामध्ये पार पडणार आहे. कारण नागपूरच्या अधिवेशनापूर्वी खरं तर हा शपथविधी होणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे खाते वाटप देखील होणार आहे. यापूर्वीच्या जर चर्चा पाहिल्या तर गृहमंत्रीपद शिवसेनेनं मागितलं होतं, मात्र भाजपनं द्यायला ते स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळं कदाचित महसूल, नगरविकास ही जी मंत्रिपद आहेत ही शिवसेनेला दिली जाऊ शकतात. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जर विचार केला तर कृषी खातं असेल, त्याचबरोबर अर्थ खातं स्वतः अजित पवार हे आपल्याकडे ठेवू शकतात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपद मात्र स्वतःकडेच ठेवू शकतात. आज दुपारनंतर अजूनही फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीतच आहेत. आज दुपारनंतर ते मुंबईला रवाना होतील. आणि त्यानंतर आज शिंदे, फडणवीस, पवार यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक होईल. आणि त्या बैठकीनंतर नावांवर आणि खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल. महत्त्वाचं हेच आहे, प्रचंड लॉबिंग किंवा रस्सीखेच जी आहे ती तिन्ही पक्षांमध्ये वृषाली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे बघावं लागेल. कारण 2.5 वर्षांचा फॉर्म्युला देखील काही पक्षांनी ठरवलेला आहे, असे देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे नेमकं काय होतंय आज रात्री स्पष्ट होणार आहे मुंबईमध्ये. नक्कीच. धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. दौंड विधानसभा मतदारसंघातील आमदार हा मंत्री व्हावा ही स्वातंत्र्यापासून आजपर्यंतची लोकांची इच्छा राहिलेली आहे. ती नैसर्गिक आहे. परंतु योग्य वेळी तो निर्णय होईल. युती, आघाडी याच्यामध्ये संख्या याची मर्यादा असते. परंतु ते जे करतील ते योग्य करतील याच्यावर माझा विश्वास आहे. आणि माझ्या मतदारसंघातल्या आणि आमच्या सगळ्यांच्या पाठीशी ते अतिशय भक्कमपणे उभं राहिलेले असल्यामुळे ते घेतील तो निर्णय आमच्यासाठी योग्यच असेल असं मानणारा मी आहे.